हाय एव्हरीवन. तर आम्ही आज कोल्हापुरातून कलबुर्गी या ट्रेननं अक्कलकोटला चाललो आहे. दुपारचे 3 वाजले आहेत आणि आता आमची ट्रेन चालू झाली आहे. अक्कलकोटमध्ये रात्री 10:30ला पोचल्यानंतर 11ला आम्ही डायरेक्ट प्रसाद घ्यायला गेलो होतो आणि प्रसाद इतका छान होता की खूपच सुंदर होता. कोल्हापूर ते अक्कलकोटमध्ये पोहोचण्यासाठी आम्हाला बरोबर 7 तास लागले आणि आम्ही 10:30 वाजता त्या मठामध्ये पोहोचलो. तर त्या मठामध्ये एकदम राहण्याची सोय चांगली आहे आणि सकाळी पहाटे 3 वाजता उठून आम्ही फ्रेश होऊन तिथे मंदिरामध्ये आम्ही दर्शनासाठी गेलो. पहाटे 5 वाजता तिथे आरती झाली आणि त्यानंतरचं हे फोटोशूट आहे. तर आज तारीख 22 मे 2024 आहे. आज पौर्णिमा आहे. तर आजच्या दिवशी येथे अक्कलकोटला खूप गर्दी असते आणि या स्वामी समर्थ मंदिरामध्ये आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं, मन शांत होतं. जे कोणी स्वामी समर्थ या अक्कलकोटच्या मंदिरामध्ये फक्त येऊन गेले असतील तर त्यांना फक्त खरंच एकदा विचारा, खरंच तुमच्या मनातील काही स्वप्ने, इच्छा, अपेक्षा जर पूर्ण व्हायच्या असतील तर तुम्ही फक्त एकदा त्या मंदिरामध्ये जाऊन या. तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. या मंदिराचं डेकोरेशन इतकं छान आहे की या मंदिराकडे बघतच राहावं असं वाटतं. ही स्वामी समर्थांची गादी आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीची ही गादी आहे. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला इथे प्रसाद
आणि देवाचं साहित्य सुद्धा भेटेल. इथे भरपूर अशा देवांची खूप छान प्रकारे पुस्तकं भेटतात. शंभू महादेव, स्वामी समर्थ, परत हनुमान, अशा अनेक देवदेवतांची पुस्तके इथे छान प्रकारे भेटतात. तुम्ही नक्कीच घ्या. इथे अक्कलकोटला बर्फी पेढे यांचा प्रसाद खूप छान मिळतो आणि स्वामी समर्थांच्या मूर्त्याही खूप छान पद्धतीच्या आहेत. तुम्ही इथून नक्कीच घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा मठ आहे आणि या मठामध्ये राहायची सोय असते. तर खूप छान पद्धतीची राहायची सोय आहे. तुम्ही इथे राहू शकता. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करून नक्की सबस्क्राईब करा. आणि परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्री स्वामी समर्थ. आता आम्ही स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आता रिटर्न चाललोय कोल्हापूरला. बाय बाय.